आवाज महाराष्ट्राचा. सुविधांच्या अभावाविरोधात विद्यार्थ्यांचे बोंबाबोंब आंदोलन. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध समस्यांविरोधात विद्यार्थ्यांनी बोंबाबोंब आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध नसल्याने शिक्षण आणि प्रशिक्षणात अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच संस्थेमध्ये पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसून स्वच्छतागृहांची दुरावस्था झाली असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री तातडीने उपलब्ध करून द्यावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि दुरुस्ती करावी, तसेच विद्यार्थ्यांना देय असलेले वेतन मानधन लवकरात लवकर द्यावे अशी विविध मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. या सर्व समस्या तातडीनं सोडवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी या औद्योगिक संस्थेचे जे काही विद्यार्थी आहेत ते बोंबाबोंब आंदोलन करताना या ठिकाणी दिसत आहेत आणि नामदेवराव जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार. काय सांगाल, आज तुम्ही आंदोलन करताय? आम्ही या परिसरातील मुलांच्या शिक्षणाची जे काही बोंब झालेली आहे तर त्याच्यासाठी आम्ही इथं बोंब मारो आंदोलन करून बोंबाबोंब केलेली आहे, जेणेकरून पालिकेपर्यंत हा विषय गेला पाहिजे आणि या मुलांचं दुःख काय, अडचणी काय त्या प्रशासनाच्या कानावर पडल्या पाहिजेत आणि यांना शिकवायला शिक्षक मिळाले पाहिजेत, बसायला चांगले बेंच मिळाले पाहिजेत, टॉयलेट बाथरूम स्वच्छ असले पाहिजेत, पिण्याचे पाणी मिळालं पाहिजे, शिक्षकांनी वेळ आलं पाहिजे. 11 महिने गायब पण 12 महिन्याचा पगार घेणं हे योग्य नाहीये. मुलांचा अभ्यासक्रम पण पूर्ण होत नाही, मुलांना जे शिकायचं साहित्य लागतं ते सुद्धा दिलेलं नाही. अशा खूप अडचणी आहेत. त्यासाठी हे बोंबाबोंब आंदोलन इथं केलेले आहे. आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका नंबर 1 ची महानगरपालिका मानली जाते आणि याच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था जी आहे त्यामधून अनेक विद्यार्थी घडत असतात. मात्र तुम्ही आज त्यांच्याच नावावरती बोंबाबोंब आंदोलन करता, ही वेळ का आली? तुम्ही म्हणताय महानगरपालिका 1 नंबरची आहे, पण कशामध्ये 1 नंबरची हे तुम्ही जागतिक संशोधन करून रिसर्चचा मुद्दा आहे तो तुम्ही केलं पाहिजे. या मुलांचं 5-5 वर्षाचं विद्यावेतन थकीत आहे, ही वस्तुस्थिती आहे. मग आता बोंबाबोंब नाही करावं तर काय करावे? बोंब कधी मारली जाते? जेव्हा एखादी वस्तुस्थिती आहे पण ती स्वीकार केली जात नाही, तशी परिस्थिती आहे, म्हणून हे बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे. ओके, काय सांगशील एकंदरीत तू आंदोलनात सहभागी झाली आहेस? आम्ही जसं ITI कॉलेज, वुमन कॉलेजमध्ये, तिथं आम्हाला कोणत्याच वस्तूची सोय नाहीये, ना पाण्याची सोय, ना कोणत्या वॉशरूम मध्ये पण जे सॅनिटरी पॅड लावले ना त्याची पण सोय, कशाचीच सोय नाही आम्हाला तिथे. बस सुरक्षा रक्षक वगैरे आहेत का तिथे? हो, सुरक्षा रक्षक आहे तिथे. काय सांगशील एकंदरीत? कासरवाडीला ITI मध्ये पप्पांनी बऱ्याचदा न्यूज वगैरे दिली की आमच्या कॉलेजमध्ये विद्यावेतन भेटत नाही गरजू विद्यार्थ्यांना, तर ते विद्यावेतन भेटलं पाहिजे. कुणी ऍक्शन नाही घेतली, म्हणजे मोठे मोठे कार्यकर्ते त्यांनी घेतले, आमच्यासाठी उभा राहिले, त्यांचे खूप सारं धन्यवाद. पण मला एवढं सांगायचं की एवढं वर्ष सुरू झालं तेव्हापासून पप्पा पेपर बातम्या लावत होते, तेव्हा उभं राहत नव्हतं की या विद्यार्थ्यांना काय भेटत नाही, कोण ऍक्शन का नव्हतं घेत. नमस्कार, जीवन नवले, PM न्यूज नेटवर्क तर्फे. आता आपण पाहिलं ITI मध्ये जो काही प्रकार आहे त्याचे व्हिडिओ काढण्यात आले. या ठिकाणी शिक्षणाच्या नावाने फक्त पैसा कमावला जातो, बिल पास केले जातात. तेथील विद्यार्थ्यांनी देखील याची खंत व्यक्त केली आहे की या ठिकाणी मटेरियल अवेलेबल नाहीये, पूर्णपणे मच्छरचा त्रास आहे, पिण्याचे पाणी खराब आहे, संडास बाथरूम खराब आहे, भिंती गळत आहेत. जे गेट 2 महिन्यापूर्वी एका विद्यार्थ्याच्या अंगावर पडले ते गेट वायरने बांधण्यात आले आहे. अशा प्रकारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काम होत असेल तर विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ठेवले जाते का, हा प्रशासनाला प्रश्न विचारला जातोय विद्यार्थ्यांकडून. तरी या प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी व त्वरित उपाययोजना कराव्यात. धन्यवाद. जीवन नवले, PM न्यूज नेटवर्क. शिक्षक सांगतात की तुम्ही फक्त फोटो पाठवा व्हॉट्सअप वरती आणि तुमची आम्ही हजेरी लावू, तर हे अतिशय चुकीचं आहे. ही मुलं आपल्या फ्युचर आहेत आणि अशा पद्धतीने हे फ्युचर खराब करायचं काम आज हे ITI पिंपरी चिंचवड तर्फे होतोय, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि जे कोणी प्राचार्य आहेत, जे कोणी कॉर्पोरेशनचे लोक आहेत, त्यांच्या नावाने आम्ही इथं बोंब मारतो. एकंदरीत औद्योगिक संस्था ही औद्योगिक संस्था आहे आणि या औद्योगिक संस्थेमध्ये जे काही प्रॅक्टिकली लागणार साहित्य जे आहे ते या ठिकाणी उपलब्ध आहे का? जर नसेल तर मग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ही औद्योगिक संस्था का ठेवली, असा उपस्थित काय सांगाल? आता तर आम्ही फिरलो तेव्हा विद्यार्थ्यांबरोबरच फिरलो, त्यामुळे प्रॅक्टिकली तिथे काहीही सापडलेलं नाहीये. आणि जर याला कोणी जबाबदार असेल तर ही महापालिका आहे, कारण त्यांच्या अंतर्गत
ह्या एक गोष्टीवरती पोरगं होतं लक्ष कामाला देणं इथं, 5 वर्ष झालं ते म्हणलं अजून पैसे त्यांचं नाही. काम आहे आणि ते याच्यात दुर्लक्ष करतात. त्यामुळे आता आम्ही जाधव साहेब आणि ते एवढंच आहे. हाईट बी नाही वाढली. आणि विजय सेल्स मध्ये कमिशनर ITI साहेब करून यांना जाब विचारायला तिथे जाणार आहोत आणि या विद्यार्थ्यांना सोबत घेऊनच आम्ही तिथं भोम आंदोलन पुन्हा महापालिकेच्या दरवाज्यात पण करणार आहोत, जेणेकरून त्यांना जाग येईल. पुढची भूमिका काय असणार आहे? आता समजा ह्या आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर तुमची काय भूमिका असणार आहे पुढची? या आंदोलनाची दखल महापालिकेला घ्यावीच लागेल आणि जर ते दखल घेणार नाही तर मग त्यांना बेदखल कसं करायचं याचे सगळे कायदेशीर आमच्याकडे हत्यार असतातच काय. म्हणजे मी हत्यार लोड करूनच फिरतो. ते संविधानाचं हत्यार आहे, ते कायद्याच्या ज्ञानाचं हत्यार आहे. ज्या ज्या ठिकाणी इथं खरेदी झालेली आहे त्या सगळ्यांना कलम 71 173(1) नुसार जेलमध्ये घालून टाकेल. ओके, निश्चितच या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर या ठिकाणी हे विद्यार्थी आंदोलन करतायत. काय सांगशील आज तू आंदोलन करतोय? काय नाही, जे आमचं जे हक्काचे ते भेटलं पाहिजे आणि ते स्वच्छ वगैरे बाथरूम वगैरे स्वच्छ केलं पाहिजे आणि जे साहित्य नाहीत करायचे म्हणजे प्रॅक्टिकलचे ते सगळे वगैरे आणले पाहिजे. तेच एवढंच, बाकी काय प्रॅक्टिकल आतापर्यंत होत नाहीये का? नाही, होत नाहीये. बस 2 झालेत, वर्षातून 2 झालेत फक्त, 2 6 महिन्याला एक. हा. काय सांगशील? सगळ्यांनी बघितलं की परिस्थिती आमची कशी कॉलेजची काय परिस्थिती आहे? वेळेवर नाही. जर जेव्हा सर आलते ना तेव्हा शिक्षक कोणीच नव्हते, आता तर शिक्षक यायला लागले. पाण्याची व्यवस्था नाही, ते खड्डा 6 महिन्यापासून आहे, कॅमेरा तुटलेला आहे. गणितच्या वर्गावर तास सर येत नाही शिकवायला आम्हाला. गणितचे कुठले शिक्षक येत नाही शिकवायला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं हेच औद्योगिक संस्था आहे ज्यामध्ये जे काही पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थी असतात हे घडवत असतात. मात्र या ठिकाणी जे काही सुविधा आहेत त्या सुविधा भेटत नसल्यामुळे या ठिकाणी जे आहे ते विद्यार्थी बॉम्बाबॉम्ब आंदोलन करत आहेत आणि या आंदोलनानंतरही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आमची दखल घेतली नाही तर कायद्याच्या दृष्टीने आम्ही कायद्यानेच या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला समोर आणणार असल्याचं मत जे आहे ते नामदेवराव जाधव यांनी व्यक्त केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र साठी देवा आलेत का प्रचार आलेत का? पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.